एपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया खिलाओ बढ़िया. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी मासेमारी स्पर्धा कोथळी हरिपूर येथे सुरू. 98 स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग. कृष्णा नदीकाठावर जल्लोषमय वातावरण, रोख बक्षिसासह ट्रॉफीची आकर्षक व्यवस्था. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात पहिली आणि सर्वात मोठी मानली जाणारी मासेमारी स्पर्धा हरिपूर येथील कृष्णा नदीकाठावर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या स्पर्धेचे आयोजन हरिपूर येथील मेजर रणजित गायकवाड यांच्या पुढाकाराने कोथळी येथील शीतल पाटील धडेल यांच्या मळीकाठावर करण्यात आले आहे. रविवार दिनांक 12 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात झाली असून सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. विशेष म्हणजे दिल्ली, पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून एकूण 98 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. प्रथमच होत असलेल्या या भव्य स्पर्धेला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. त्यामुळे संपूर्ण नदीकाठावर उत्सवी वातावरण निर्माण झाले असून परिसर गर्दीने फुलून गेला आहे. स्पर्धेसाठी प्रशस्त मंडप उभारण्यात आला असून साऊंड सिस्टीमसह सर्व सोयीसुविधांचे नियोजन व्यवस्थित करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी 50,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 30,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 15,000 रुपये आणि अशी रोख बक्षिसे तसेच ट्रॉफी देण्यात येणार आहे. याशिवाय प्रथम मासा पकडणाऱ्या स्पर्धकाला 5,000 रुपयाचे विशेष बक्षीसही दिले जाणार आहे. स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना याच ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक मेजर रणजित गायकवाड यांनी दिली. या भव्य स्पर्धेदरम्यान स्पर्धक व आयोजकांच्या व प्रेक्षकांच्या खास मुलाखतीचा ग्राउंड रिपोर्ट. हॅलो, नमस्कार. माझं नाव एक सुभेदार रणजित गायकवाड. मी राहणार हरिपूरचा आहे. आम्ही इथं AIGF थ्रू ऑल इंडिया स्पोर्ट्स फिशिंग फेडरेशनच्या थ्रू आम्ही इथे कार फिशिंगची कॉम्पिटिशन घेतली. या कॉम्पिटिशनमध्ये टोटल एक 22 जिल्ह्यातून लोक आलेली आहेत आणि अदर स्टेट बँगलोर, कर्नाटकमधून आलेले आहेत, हैदराबादमधून आलेले आहेत, केरळवरून आलेले आहेत. टोटल 98 कॉम्पिटिटरनी यामध्ये भाग घेतला आहे. कॉम्पिटिशनचं रूल असा आहे की एका गावाला म्हणजे एका रॉडला एकच पॉपअप आणि पूर्ण AIGFच्या रूलच्या हिशोबाने ही कॉम्पिटिशन घेतली. तर ह्या कॉम्पिटिशनचं फर्स्ट प्राईज आहे 50,000 रुपये आणि त्यासंगे ट्रॉफी. म्हणजे ज्याला मोठा मासा बाईट होईल तो वजनावरती परत तो मासाचं वजन करणार बाहेर काढून आणि परत तो मासा वेट झाल्यानंतर रिलीज करणार. त्याला फर्स्ट प्राईज आहे 50,000 रुपये, त्यानंतर ट्रॉफी आणि त्यासाठी आम्हाला मेजर क्राफ्ट, ओकुमा, पेलाजिक ट्राईब हे मोठे मोठे जे ब्रँड्स आहेत हे ब्रँड त्यासाठी स्पॉन्सर आहेत टॅकलसाठी. त्यानंतर दुसरा प्राईज आहे 30,000 रुपये रोख बक्षीस, ट्रॉफी आणि परत त्यामध्ये ओकुमा, मेजर क्राफ्ट आणि पेलाजिक ट्राईब हे स्पॉन्सर आहेत. त्यानंतर थर्ड बक्षीस आहे 15,000 रुपये रोख, ट्रॉफी आणि टॅकल. आणि फिशुलिकनं आम्ही 2 बक्षीस अजून ठेवली, त्यामध्ये 5व्या 6व्या नंबरला त्यांना रॉड अँड रील गिफ्ट मिळणार आहे. आणि ज्याला कॉम्पिटिशन चालू झालेला पहिला मासा लागला, एक लागला इथं 650 ग्रॅमचा लागला, तर त्यांना 5,000 रुपये आणि ट्रॉफी ठेवली आपण. आणि ज्याला मॅक्झिमम बाईट होतील म्हणजे मासे लागतील ज्या कार्प व्हरायटीचे त्यांना आपण 5,000 रुपये आणि ट्रॉफी ठेवली आहे. कॉम्पिटिशनला टोटल 98 स्पर्धक आलेले आहेत. ह्यांच्या सकाळी कॉम्पिटिशन 6 वाजता चालू झाली, 5 वाजता लॉट्स काढले. तर लॉट्सच्या हिशोबानं सगळ्यांना बसवलं इथं. सकाळी आता यांना 8 ते 9 वाजता आम्ही नाश्ता देणार आहे. 9 वाजेपर्यंत नाश्ता येईल, यांचा ब्रेकफास्ट बनायला लागला आहे. त्यानंतर दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत जेवण नॉनव्हेजचं ठेवलेलं आहे. आणि संध्याकाळी दुपारी एक बटर मिल्क द्यायचं चाललं आमच्या डोक्यामध्ये. बटर मिल्क थंड, गरमी भरपूर आहे ना, बाकी पाण्याचं अरेंजमेंट आमच्या हिशोबाने आम्ही सगळे केले. कमिटीमध्ये 30 ते 35 जण आहेत. बाकी सपोर्टर सगळे अँगलर जेवढे आहेत सगळे सपोर्टिव्ह आहेत. आता काय बाईट होते बघूया. संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालेल? संध्याकाळी कॉम्पिटिशन सकाळी 6 वाजता चालू झाले कॉम्पिटिशन, संध्याकाळी 5 वाजता क्लोज होईल. बक्षीस वितरण याच ठिकाणी होणार का? बक्षीस वितरण याच ठिकाणी होणार आहे. आपले पृथ्वीराज भैया पवार बक्षीस वितरणासाठी येणार आहे. त्यानंतर मनोज भैया पारणे, त्यानंतर पृथ्वी खराडे हे बक्षीस वितरणासाठी यांना बोलवले. आणि दादांचं नाव, दादा नाव सांगा. शीतल दादा. ह्या दादांचं आम्हाला भरपूर सहकार्य भेटलं. ह्या दादांची पूर्ण लँड आहे, तर आम्ही नेहमी तो बसतो, आमचा स्पॉट, आम्ही तर फिशिंगला येतो. फक्त ही स्पर्धा घेण्यामागचं कारण हे की जे अँगलर्स आहेत, जो जे मासे मारायला बसतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आम्हाला. कारण की ह्याच्या नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होतात, जेणेकरून कोण पण फिशिंगला येतो त्या घरामधून कावा खाऊनच येतो. असं कोण सुखासुखी फिशिंगला मासे पकडायला येत नाही. त्यामुळे कसं क्रिकेटच्या, कबड्डीच्या, खो खोच्या ज्या कॉम्पिटिशन होतात तशा ह्या पण कॉम्पिटिशन होतात. पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली आणि मोठी कॉम्पिटिशन आपण घ्यायचा इथं प्रयत्न केला आणि इथून पुढे आम्ही 2-3 कॉम्पिटिशन घेणार. थँक्यू. नमस्कार, मी शिवराज कदम. मी आणि माझा ग्रुप आम्ही असे 8 जण पुण्यावरून आलो आहे खास स्वीट वॉटर या कॉम्पिटिशनसाठी.
आणि पहिल्यांदाच या भागामध्ये एवढी मोठी कॉम्पिटिशन होती आणि अशा बऱ्याच कॉम्पिटिशन झाल्यात, पण ह्या टाईपची नदीवर आम्ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय. कारण की ही कॉम्पिटिशन जी आहे ती अशी लोकली मॅनेज नाही केली. इथे भरपूर वेगळ्या वेगळ्या स्टेट्समधून लोक आली आणि खूपच इंटरेस्टिंग वाटते. भरपूर लोक भेटले, सगळे प्रत्येकजण वेगळं वेगळं बेट यूज करतायत, वेगळी ट्रिक यूज करतायत. तर गेम काय होतं ते चेक करूया. खूप मजा येते इथं तू. आणि सांगायचं होतं मेन गोष्ट म्हणजे आमच्या ह्या भागातले, सांगली भागातले प्रसिद्ध अँगलर, खूप मोठे अँगलर आहेत, रणजित मेजर, जे एक्स आर्मी ऑफिसर आहेत, त्यांनी ही कॉम्पिटिशन भरवली आहे आणि त्यांना अँगलिंगचं भरपूर ज्ञान आहे, भरपूर नॉलेज आहे. ते त्यांचं नॉलेज सगळं यूज करून या कॉम्पिटिशनला मध्ये यूज करत आहेत आणि त्यामुळं आम्हाला सगळ्यांना खूप फायदा होतो आहे. मेन गोष्ट म्हणजे प्रत्येक सोय केली. आम्हाला झोपण्यापासून चांगलं डिनर झाला काल रात्री. आज इथं बसण्यासाठी सोय बघू शकता. ऊन आहे म्हणून त्यांनी अम्ब्रेलाच लावलेत आणि थंड पाण्याची सोय आहे. परत ब्रेकफास्ट, लंचची सोय आहे आणि उन्हामुळं कुणाला प्रॉब्लेम नको हो म्हणून ते काळजीपूर्वक आम्हाला गोळ्या पण देत आहेत लेमन्सच्या. तर खूप खूप भारी आहे कॉम्पिटिशन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वाजिद इनामदार आहे. मी पुण्यावरून आलेलो आहे आणि ही आमची दुसरी स्पर्धा आहे आणि रणजित साहेबांनी जी अरेंजमेंट केलेली आहे ती एकदम जबरदस्त केलेली आहे. आम्ही फर्स्ट टाइम एवढी चांगली अरेंजमेंट बघतो आणि तुमचा जे लोकांचा इथला जो त्यांना जे मदत केलेली, जे सहकार आहे मित्रांनो, मी त्यांच्या सर्वांचा आभार मानतो आणि तुमच्या गावाचं बी मानतो. आणि या गावामध्ये स्पर्धा ही पहिल्यांदा झालेली आहे, त्याच्यामुळे या गावामध्ये उत्स्फूर्तता झालेली की या स्पर्धेत काय. आम्हाला खूप लोक भेटली रस्त्यामध्ये की ही स्पर्धा कशी असती. लोकांना अजून सुद्धा माहिती नाही आहे की या स्पर्धा ज्या आहेत या फिशिंगच्या स्पर्धा आहेत का. पण आज या ठिकाणी रणजित साहेबांनी एक विंच पेरलेलं आहे. या सगळ्या गावामध्ये कळू द्या की लोकांना या स्पर्धा सुद्धा होतात. नाहीतर लोक म्हणतात की हे काय फिशिंग करतात, पण मित्रांनो खरोखर ही एक बेस्ट आणि मनोरंजन आणि सर्व ज्यांना मासे लागले नाही लागले पण ही एक एकत्र आणण्यासाठी आणि सर्वांना एकत्र एका जागी एका व्यासपीठावरती आणण्यासाठी स्पर्धा मिळवलेली मित्रांनो. तर बघा की खूप आम्हाला तर खूप बरं वाटलं तुमच्या गावामध्ये. तर अशा प्रकारे ही स्पर्धा आहे की सगळे जवळजवळ सगळे एकत्र येऊन आपले आपले विचार मांडतील आणि संध्याकाळपर्यंत आम्ही चांगल्या प्रकारे पारितोषिक कार्यक्रम करूया आणि लोकांना हे कळू द्या की बाबा अशा स्पर्धा होतात. तुमचं नाव सांगा अगोदर. काय मी आर्यवीर समजित सिंह घाटगे आहे. कशासाठी आला इथं? माशाची स्पर्धा खेळायला आलोय. कुठून? कोल्हापूरकडनं. म्हणजे आपल्याला छंद आहे का? खूप छंद आहे. आम्ही सकाळचे 5 वाजेपर्यंत आम्ही इथं बसलोय मासे पकडत. सापडला काय मासा? नाही अजून नाही. बर, हुकवर आलेला एकदा. ठीक आहे. नमस्कार, मी राजवीर सिंह राजे. मी कोल्हापूरचा आहे. आज इकडे कॉम्पिटिशनला आलो आहे. मासा अजून लागला नाही आहे, बाईट आहे. बघा लागतंय काय. कलाकार बी आहे काय तू? हो, तुझ्या राणादाची सिरियल होती त्यामध्ये होतो मी. कुठली भूमिका होती? तुझ्या रंगला. त्यामध्ये तुझं नाव काय होतं? लाडू. अजून चालू आहे ना ते? नाही संपली. हा, ठीक आहे. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.